आई, काय बनवताय? आज आपण हळदीच्या पानातल्या पातोळ्या बनवूया. चालेल. चला तर आज आपण नागपंचमी स्पेशल पारंपरिक पद्धतीने हळदीच्या पानातील पातोळ्या बनवूया. हा पदार्थ जास्त करून कोकणात बनवला जातो. यासाठी सर्वात आधी ओला नारळ खोवून घेऊया. पण तुम्ही नारळ किसू पण शकता किंवा मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता. चला आपण सारण बनवून घेऊया. पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकूया. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून ते थोडेसे भाजून घेऊया. मग त्यामध्ये खसखस आणि आपण खोवून घेतलेला नारळ टाकूया आणि नंतर सारणाला छान तुपाचा वास येईपर्यंत मंद गॅसवर परतवून घेऊया. यामध्ये मी 1 वाटी नारळासाठी पाऊण वाटी गूळ घेते आणि हे सारण एकजीव करून मऊसर होईपर्यंत परतवून घेऊया. हे सारण आता तयार आहे. आपल्याला तांदळाच्या पिठाला उकड घ्यायची आहे. त्यासाठी पॅनमध्ये 2 वाट्या पाणी, 1 चमचा तूप टाकून पाण्याला छान उकळी आल्यावर त्यात पाव वाटी दूध, चिमूटभर मीठ टाकून त्यामध्ये थोडे थोडे पीठ टाकून हटत राहूया, कारण जेणेकरून पिठामध्ये गोळ्या होणार नाही. आता हे पीठ छान मिक्स झाल्यावर ह्यावरती एक वाफ येण्यासाठी झाकण ठेवूया. आता आपली उकड तयार झाली आहे. ही उकड गरम आहे तोपर्यंतच पातोळ्या बनवायला घेऊया. आता सारण थंड झालं आहे. आता आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया. हळदीची पाने स्वच्छ धुवून पुसून कट करून घेऊया आणि त्यावरती तेल लावून पातोळ्या बनवून घेऊया. ही उकड गरम असतानाच मऊ करून घेऊया, म्हणजे आपल्या पातोळ्या छान मऊ होतील. आता शेवेच्या साच्यामध्ये पीठ टाकून घेऊ आणि हळदीच्या पानांवर कुरडईचा छान आकार देऊन त्यामध्ये सारण ठेवून त्याची छान गडी करून घेऊया. तुम्ही कुरडई न बनवता करंजीच्या आकारात सुद्धा सारण घालून पातोळी बनवू शकता. आता कढईमध्ये पाणी ठेवूया. त्यावरती चाळण ठेवून तेल लावून त्यावरती पातोळ्या ठेवूयात आणि 10 ते 15 मिनिटे वाफवून घेऊया. नागपंचमी स्पेशल अशा ह्या आपल्या पारंपरिक पातोळ्या तयार. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अनुकृती किचन चॅनल सबस्क्राईब करा.